शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठान येथे शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागल्याची घटना घडली असून या आगीत अंदाजे 15 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। सिलेंडर नाही तिथे सिलेंडर हे इकडे लाकूड फाट्यासाठी होतं। आगीच्या या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। प्रतिष्ठानच्या कॅन्टीनला अचानक विद्युत शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागली। आगीच्या या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। प्रतिष्ठानच्या कॅन्टीनला अचानक विद्युत शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागली। सुरुवातीला धूर निघत असल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी तातडीने धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला। मात्र काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केल्याने अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले। पण अग्निशमन दलाच्या गाड्या येथे देखील उशिराने आल्याची माहिती मिळाली आहे। स्थानिकांनी अथक प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले। आगीमुळे प्रतिष्ठानमधील साहित्य जळून खाक झाले आहेत। या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही। मात्र आगीमुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले असून अंदाजे 15 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे। दरम्यान घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांसह प्रतिष्ठानचे पदाधिकारी घटनास्थळी दाखल झाले। आग शॉर्ट सर्किटमुळे लागली आहे। या घटनेमुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली असून अशा दुर्घटना टाळण्यासाठी विद्युत सुरक्षेकडे अधिक लक्ष देण्याची गरज असे मत प्राध्यापक मुकुंद भारसाकडे यांनी व्यक्त केले। त्या ठिकाणी एमएससीबीची जी काही लाईन आहे त्या तिथं एक झाड होतं। ते झाड एमएससीबीनं न काढल्यामुळे त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे इलेक्ट्रिकचे वायर एकाला एक लागून स्पार्किंग झालेला आहे आणि स्पार्क होऊन ऐतिहासिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठानचं जे सेंटरिंग आहे कमीत कमी 15 लाखाचं सेंटरिंग ही ठिणगी पडल्यामुळे स्पार्किंगची ठिणगी पडल्यामुळे ऐतिहासिक प्रतिष्ठानचं 15 लाखाचं सेंटरिंग जळून खाक झालेलं आहे।